नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. आता माझ्या मागचं सगळी जागा आणि या सगळ्या गोष्टी पाहून तुम्ही म्हणत असाल कुठे गेला हा नक्की. पण मी गावी आलो आहे झाले एक 4-5 दिवस. थोडी तब्येत ठीक नव्हती आणि बाकी सगळ्या अनेक गोष्टी होत्या कामाच्या त्या निमित्त. त्याच दरम्यान गावी यायच्या आधी इराण आणि या सगळ्या युद्धाची पार्श्वभूमी आणि ते सगळ्या गोष्टी घडल्या. पण मी गावी आलो हे मी तुम्हाला का सांगतोय आणि ते कशासाठी सांगतोय ऐका पुढे व्हिडिओ व्यवस्थित ऐका. फार महत्त्वाचं आहे. फार म्हणजे फार अत्यंत महत्त्वाचं आहे. मी काहीतरी बातम्या पाहिल्या आणि बातम्या पाहिल्या त्याच्यामध्ये असं चाललंय सगळीकडे की आता गॅस पूर्णपणे बंद होणार. म्हणजे जो आपला सिलेंडर गॅस असतो घरामध्ये महत्त्वाचा गॅस ज्याच्यातून ज्याच्या माध्यमातून आपण अन्न अन्न शिजवतो शहरांमध्ये खास करून. आता गावाखेड्यांमध्ये देखील त्या सगळ्या गोष्टी चालू आहेत की गॅसशिवाय काही होत नाही. आणि या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर अनेक लोक पूर्णपणे पूर्णपणे घाबरलीत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ही काही छोटी बाब नाही आहे. जे अन्न आपण ज्या माध्यमातून शिजवतो तीच जर गोष्ट नसेल तर मग कुठे ना कुठेतरी त्रास हा लोकांना होणार आहे आणि लोक त्यामुळे घाबरलेत. अनेक बातम्या येत आहेत, अनेक व्हिडिओज पाहतोय मी, अनेक सगळ्या गोष्टी पाहतोय. म्हणून मी म्हटलं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्याला बोलली पाहिजे. आता गॅस खरंच आपल्याला मिळणार नाही का येणाऱ्या काळामध्ये? आणि खरंच असं काही होईल का? किंवा गॅस संपलाय आता पूर्ण जिकडे तिकडे हाहाकार उडालाय, हॉटेल इंडस्ट्री पूर्णपणे ठप्प होते, अनेक जण घाबरले आहेत, अनेक जण चुली मांडायला लागलेत की आता जर काय पुढे होईल न होईल या सगळ्या गोष्टी तून लोक घाबरलेत. लोक रांगा लावतायत, लोक मारामाऱ्या करतायत, लोक पाहिजे तेवढा पैसा द्यायला तयार आहेत. ब्लॅकनं लोक पाहिजे तेवढा गॅस विकत घेत आहेत, ओळखीने इकडून तिकडून या सगळ्या गोष्टी चालू आहेत. पण एक सविस्तर तुम्हाला मी व्यवस्थित ह्या सगळ्या घटनेचा एक हे सांगतो की मी जिथं इथं गावाला आल्यानंतर ती गोष्ट मला समजली किंवा मी त्या गोष्टीचा अभ्यास केला. तर एक गोष्ट लक्षात घ्या, जो गॅस या आखाती देशांमधून आपल्याला मिळतो. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जर युद्ध चालू आहे, ज्या ज्या देशांना युद्ध हे प्रॉफिटचं साधन असतं, एक गोष्ट लक्षात घ्या, त्याच्या मागचं इकॉनॉमिक्स, त्याच्या मागचं अर्थशास्त्र आपल्याला समजलं पाहिजे. कारण काय होतं, त्यांच्याकडं वस्तू आहे जी ते 10 रुपयाला देत होते, त्यांना आता माहिती आहे युद्ध झाल्यानंतर आम्ही सांगू त्या किमतीला समोरचा विकत घेणार आहे किंवा आम्ही सांगू त्या किमतीला पुढची कंपनी किंवा पुढचा देश आमच्याकडून ती खरेदी करणार आहे. त्याच्यामुळे त्यांना याचा फायदा जरूर असतो आणि ते या गोष्टीची वाटच पाहत असतात. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, जर इराणला लढायचं आहे तर त्याला कुठून तरी पैसा पण आला पाहिजे. तो मग जी वस्तू त्याच्याकडून जी बाहेरच्या देशांना जाते तो दुप्पट दामाने विकतो, पण तो विकतो, तो थांबवत नाही, तो पूर्णपणे बंद करत नाही. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, हा गॅस हा पूर्णपणे बंद होणार नाही, कधीच होऊ शकत नाही. येतोय, आपल्या देशामध्ये येतोय, पाहिजे तेवढा येतोय. फक्त एक महत्त्वाची गोष्ट होईल की तो गॅस किती किमतीत विकला जातोय हे आपण सांगू शकत नाही. जर आज एक सिलेंडर 1000 रुपयाला मिळतोय तर या कंपन्या तर अशाही बसलेल्या आहेत, त्यांना एक कारण सांगतात, अरे बाबा युद्ध चाललंय इस्रायलचं आणि तिकडे इराणचं आणि या सगळ्या कारणामुळं आम्ही गॅस 1000 रुपयाचा 2000ला विकतोय, तुम्हाला घ्यायचं तर घ्या. लोकांची परिस्थिती अशी असते की लोकांना तो घ्यावा लागतो. कारण कसं असतं, आता या सगळ्या धावपळीच्या याच्यामध्ये जर तो मिळाला नाही तर मग महिनाभर गॅस चालणारा तो जर महिना मिळाला नाही तर महिनाभर अन्न शिजवणार कुठे? तुम्ही मोठ्या मोठ्या बिल्डिंग्समध्ये राहता, तिथं काही चूल तुम्ही पेटवू शकत नाही. आता येतो मी पुढच्या गोष्टीकडे, तुम्हाला सांगायचे माझा तात्पर्य मुद्दा तुम्ही घेतोच पुढे. पण गॅस असा थांबणार नाही, संपणार नाही, घाबरू नका. जो पाईपलाईन गॅस आहे, जो आपल्या अनेक इमारतींमध्ये, अनेक तुमच्या सोसायट्यांमध्ये या महानगर वगैरे असे जे काही मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, तो गॅस आपल्या देशात बनतो. त्यामुळे त्याच्यावरती तर कसलाच परिणाम होणार नाही. तुमच्या गाड्यांचा CNG वगैरे त्याच्यावरती देखील कसलाच परिणाम होणार नाही. फक्त जो सिलेंडर आपण आणतोय त्याच्यातला जो गॅस आहे, जो या बाहेरच्या देशातून येतोय, त्याच्यावरती थोडासा परिणाम होईल. तोही किमतीचा परिणाम होईल, बाकी कशाचा परिणाम होणार नाही. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, या कारणांचं प्रॉफिटमध्ये रूपांतर कसं करायचं, जसं आपल्या लोकांना माहिती असतं, व्यावसायिकांना माहिती असतं, तसे या देशाच्या मोठमोठ्या लोकांना देखील माहिती असतं. हे कारण सांगून आपण दुप्पट किमतीमध्ये विकू शकतो. कारण जर ते 2 महिने युद्ध चाललं तर 2 महिन्यामध्ये ते पुढच्या 2 वर्षाचा प्रॉफिट काढून घेतात. त्यामुळे थांबणार कुठं नाही. हां, फक्त थोडासा वेळ लागेल, थोडासा वेळ लागतो. कारण काय होतं, युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळं अनेक कंपन्या थोड्याशा धजावत नाहीत, कुठे ना कुठेतरी त्या घाबरतात आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी थोड्या स्लो होतील, पण त्या थांबू शकत नाहीत. त्यामुळे या फोनवरती विश्वास ठेवू नका. तुम्हाला गॅस मिळेल, निश्चित मिळेल. सरकारनं सांगितलेलं आहे की 25 दिवस आम्ही एक सिलेंडर बुक केल्यानंतर 25 दिवसानंतर देऊ. त्याचं मागचं कारण म्हणजे काय होणार, की लोकं अचानकपणे ब्लॅकने इकडून तिकडून साठवणूक जास्त करणार गॅसची आणि मग कुठेतरी तुटवडा आला की ज्यांना मिळत नाही त्यांचं पूर्णपणे कंबरडं मोडलं जाईल. त्याच्यामुळे सरकारने हा नियम काढला आणि हा योग्य आहे. एकाने एक तुम्हाला 25 दिवस एक पुरेसा होतोय ना, एक घ्या. 25 दिवसानंतर तुम्हाला दुसरा मिळेल. कुठेही बंद करा असं काही सांगितलेलं नाही. त्यामुळं घाबरू नका, या सगळ्या गोष्टी बाजूला सोडा.
आता महत्त्वाच्या गोष्टीकडे येऊया आणि ज्यासाठी तुम्ही जेवढेही लोक ही व्हिडिओ इथपर्यंत पाहत असाल, आता तुम्ही जी पाहताय ना व्हिडिओ, ती इथून पुढे तुम्हाला फार महत्त्वाची आहे. तुम्ही इथपर्यंत पाहिलीत, मला खरोखर छान वाटतं, तुमचं सगळ्यांचं कौतुक करावंसं वाटतंय. मी गावी आलो. अशीच बातमी आली आणि गॅस बंद झाला आहे, गॅस बंद झाला आहे. आम्ही इकडे गावाकडे दुर्गम भाग असल्यामुळं आम्ही जेव्हा त्या एजन्सीजला फोन केला, तेव्हा ते सांगू लागले की नाही, गॅस हा 2 महिने तुम्हाला मिळू शकत नाही. मी विचार करू लागलो की जर सरकारचं 25 दिवसाचं धोरण आहे की गॅसचं, इथं 2 महिने, कारण दुर्गम भागांमध्ये या सगळ्या गोष्टी सहसा कोणी आवाज उठवत नाही, त्यामुळं कसेही त्यांना पिळलं जातं, कसंही काही केलं जातं. म्हटलं ठीक आहे. पण 2 महिने अशी घटना आमच्या कानावरती पडल्यानंतर आम्हाला एक पर्याय होता गावाखेड्याकडच्या लोकांना, तो म्हणजे चुलीचा. गावाखेड्यांकडे लाकडू खूप आहे. त्याच्यामुळं जाळण्यासाठी ते इंधन प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात असल्यामुळं, साठवणूक असल्यामुळं लोकांची, त्याच्यामुळं त्यांची म्हणजे शेती करतात. तुम्ही माझ्या मागे जर पाहाल, काही झाडं तोडलेली दिसतात तुम्हाला, ही भात शेतीसाठी तोडलेली आहेत. त्यातून निघालेली लाकडं आहेत छोटी छोटी, ती लोकं जाळण्यासाठी, चुलीसाठी घेऊन ठेवतात. आणि त्याचा वापर आता पुढची 10 वर्ष जरी तुम्ही त्यांना गॅस दिला नाही, तरी गावाकडच्या लोकांना फरक पडणार नाही. शाश्वत जीवन कुठलं बाबांनो? गावाकडचं का शहराकडचं? एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला समजतंय का? जेव्हा जेव्हा या देशावरती किंवा बाहेरच्या राष्ट्रांवरती युद्ध, काय आज इराणचं झाल्यानंतर काय पुढच्या आयुष्यात युद्ध होणार नाही असं नाही. दर महिन्याला काही ना काहीतरी होत राहणार, दर महिन्याला. आणि युद्ध हे अर्थकारणाचा सगळ्यात महत्त्वाचा कणा आहे, हे लक्षात घ्या. हे आपल्याला समजलं पाहिजे. जागतिक बाजारपेठांमध्ये काय चाललंय, जगाच्या लेवलला नक्की काय विचार चालला, आंतरराष्ट्रीय दर्जावरती काय राजकारण सुरू असतं, हे सगळं समजलं पाहिजे. आणि त्याचा परिणाम बघा ना, तिकडे जे युद्ध, परिणाम आपल्या चुलीवरती. म्हणजे हे सगळं कनेक्टेड असतं, हे सगळं कुठे ना कुठेतरी जोडलेलं असतं. पण गावाकडच्या लोकांना मी पाहतोय, बिनधास्त लोकं म्हणतात, काय फरक नाही पडत आम्हाला, आम्ही जेवू शकतो, खाऊ शकतो, पिऊ शकतो. मग माझ्या डोक्यामध्ये विचार आला की श्रीमंत कोण? खरी जगण्याची श्रीमंती कोणाकडे? कोरोनासारखं भयंकर महामारी आली, शहरं बंद करून टाकली. त्यावेळेला गावाकडचा राहणारा माणूस हा बिनधास्तपणे या निसर्गाचा आनंद घेत होता, आस्वाद घेत होता. तो बिनधास्त खात होता, दणकट होता. या सगळ्या गोष्टी त्याच्या वाट्याला आल्या. याचा अर्थ सुखी सगळ्यात तो आहे, सगळ्यात श्रीमंत माणूस तो आहे. त्यामुळे मी सतत गावाला येत असतो. आणि गावाला आल्यानंतर मला नेहमी वाटतं की कधीही अशी वेळ आली ना, तर एक असं ठिकाण आहे जिथं आपण निदान 2 वेळचं स्वच्छ, चांगलं, आरोग्यदायी जेवण खाऊ शकतो आणि बिंदास राहू शकतो. पण आपण शहराकडे वळण्याचा जो काही लोकांचा कल आहे, इकडच्या ग्रामीण भागातल्या, महाराष्ट्रातल्या खास करून, तो कधीतरी त्यांना बुडवणारच आहे. आज आम्ही आमच्या जमिनी ठेवल्या नाहीत, गावाच्या गावं आम्ही सताड मोकळी करून टाकली. म्हणजे आमच्याकडं जे भविष्यासाठी सगळ्यात मोठी देणगी आम्हाला देवाने देऊन ठेवली गावाकडच्या लोकांना, ते आम्ही अशीच बहाल करून टाकतोय आणि तिथं त्या शहरांच्या फालतू सगळ्या गजकरणामध्ये जाऊन राहतोय. आणि अशी वेळ आल्यानंतर आम्हाला गाव आठवतो आणि मग तेव्हा आम्हाला पश्चाताप होतो की अरे, ती जमीन विकली नाही तर मी आता तिथं घर बांधलं असतं, मी आता तिथे काहीतरी शेती केली असती. एक गोष्ट लक्षात घ्या, या जगावरती सगळ्यात मोठा क्रायसिस, सगळ्यात मोठा धोका जर कुठला येणार आहे ना येणाऱ्या काळामध्ये, तर तो अन्नाचा असेल. अन्नाचा तुटवडा. हे मी तुम्हाला आज सांगतोय, याचे परिणाम तुम्हाला 20 वर्षानंतर दिसतील, 30-40. हे लिहून ठेवा, नोट करून ठेवा. आणि त्यावेळेला ज्याच्या हाती जमीन आहे ना, जमीन, तो काही का होईना, त्याला शेती येवो न येवो, तो काहीतरी पिकवून खाऊ शकतो, काहीतरी तो धान्य पेरून खाऊ शकतो. एवढं तर तो निश्चित करू शकतो. तुम्ही पाहाल तर मोठ्या मोठ्या कंपन्या आता शेतजमिनी हायर करू लागलेत, घेऊ लागलेत. कारण त्यांना समजू लागलाय भविष्यातला धोका, अन्नाचा तुटवडा. कारण जे आता समजा इराण या बाकीच्या मोठ्या मोठ्या देशांमध्ये युद्ध होत आहे, लागतंय, तुटवडा कशाचा येतोय? अन्नाचा. दारू गोळा तर अशाही मिळत आहेत कुठूनही टाकायला, अन्नाचा तुटवडा होतोय, अन्न मिळत नाही. बघा ना, साधा गॅस बंद झाला तर आपल्या पायाखालची जमीन सरकली, आपलं खायचं काय आपल्याला समजेना. विचार करा केवढी मोठ्या गोष्टी आहेत या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये. त्यामुळे खेड्याकडच्या लोकांना मी हात जोडून विनंती करतो, आपण गावठी तर गावठी, पण आपण सगळ्यात सुखी आहोत. आपलं जीवन हे एखाद्या राजा महाराजापेक्षाही सुखी आहे, हे तुम्हाला छाती ठोकपणे मी सांगतोय. मी आज 5-10 दिवस गावी येऊन राहिलोय, आम्हाला काही फरक नाही पडत. मस्त आमचं चुलीवरती जेवण चाललं, एकदम मस्त, चविष्ट, आरोग्यदायी. ते गॅस येऊ न येऊ काही फरक पडत नाही, काही अडत नाही इकडच्या लोकांचं. मला मनातून त्या गोष्टी, म्हणून मी हा खास व्हिडिओ बनवण्यासाठी आलोय, खास व्हिडिओ बनवण्यासाठी. गावाकडचं जीवन फार छान आहे. हां, काही गोष्टी प्रगती थोडीफार नसेल निश्चित आहे, त्या गोष्टी आहेत. तुम्हाला नोकरी धंदा या सगळ्या गोष्टी करण्यासाठी शहर पाहिजेत, पण याच्यासाठी गाव अख्खं विकून तुम्हाला शहरात जाण्याची काही गरज नाहीये. याच्या मागचा सांगण्याचा माझा उद्देश हा आहे.
अजून खूप काही बोलायचं आहे. तुम्हाला काय वाटत असेल तुम्ही मला आवर्जून कमेंट्समध्ये सांगा आणि या सगळ्या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या गावाखेड्याकडच्या आपल्या मराठी माणसांपर्यंत पोहोचवा. जी हे गावं विकत चालली आहेत, गावं ही नासधूस करत चालली आहेत, त्यांना कुठेतरी थांबवा. स्वतःच्या जमिनी दुसऱ्याला तुम्ही देताय, दुसरा येऊन तुमच्या मातीत राहतोय, तो सुखी राहतोय आणि तुम्ही तिकडे शहरात जाऊन अशी कुठली वेळ आली की तुम्ही चुकचुकताय. हे तुम्हाला खरंच योग्य वाटतंय का? याचा जरा एकदा विचार करा. काही मोठं लॉजिक नाही याच्यामध्ये. इच्छाशक्ती आपली फक्त असली पाहिजे. पुढच्या पिढ्यांना कसं द्यायचं आहे, त्याच्यामध्ये कसं वाढवायचं हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि हे जेव्हा समजेल त्यावेळेला आपल्या मराठी माणसाची, आपल्या गावाखेड्याकडच्या सगळ्या लोकांची उन्नती होईल. काही करायची गरज नाही आहे, काही करायची. तुम्ही करा, शेती करा, सगळ्या गोष्टी करा. पैसा नाही आहे म्हणताय? अरे करेल त्याला पाहिजेचा पैसा आहे. करेल त्याला पाहिजेचा पैसा आहे. पर्यटन व्यवसायामध्ये महाराष्ट्रातल्या 50% लोकही बाहेरचे आहेत. हे गुजराती, मारवाडी इकडून-तिकडून आलेले इथं येऊन धंदा करतात तुमच्या मातीत आणि तुम्हाला वाटतं की इथं धंदा नाही. काय सांगता राव आपण? काय मला समजत नाही या गोष्टी. आपल्या लोकांची मानसिकता बदलली पाहिजे. आपली लोकं फार नकारात्मक विचार करतात, फार. आणि त्याच्यामुळे आपला समाज मागे आहे. नको तसल्या रूढी, परंपरा, फालतू गोष्टींमध्ये अडकत पडतो आम्ही. फालतू गोष्टींमध्ये फक्त. या गोष्टींचा सरासर विचार करा आणि मला जे काही तुम्हाला सांगायचं होतं ते तुम्हाला समजलं असेल की शाश्वत जीवन नक्की काय आहे, याचा आपण मराठी माणसाने, गावाखेड्याकडच्या माणसांनी, शहरातल्या माणसांनी, जी गावं सोडून गेलेत त्यांनी एकदा विचार करावा आणि या गोष्टीकडे पुन्हा एकदा वळावं. बाकी गॅस-बीसचं काही एवढं टेन्शन घेऊ नका, घाबरू नका. काही होणार नाही आहे. होईल हळू पूर्ववत सगळ्या गोष्टी होतील. फक्त थोडीशी काळजी घ्या, जपून वापरा. नको तिथं नाहक खर्च मी पण म्हणतोय पैशाचा पण करू नका आणि गॅसचाही करू नका, कुठल्याच इंधनाचा करू नका. व्यवस्थित काटेकोरपणे सगळ्या गोष्टी पाळा थोडे दिवस. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, युद्ध किती भडकतील, काय होईल, त्याचा परिणाम अजून पुढे कसा कसा होतोय ते आपण सांगू शकत नाही आहे. निश्चित सांगू शकत नाही. त्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित कराल आणि तुम्ही सर्वजण सुखी, आनंदात राहाल एवढीच मी अपेक्षा करतो.